नमस्कार, मी प्रतिभा. हाऊ टू कुक इझी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत. श्रावण महिन्यातील उपासाची दुसरी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आज आपण पाहणार आहोत उपासाची स्मूदी. अगदी सोपी रेसिपी आहे आणि हेल्दी सुद्धा आहे, म्हणजे कुठलेही एक्स्ट्रा कॅलरीज आपल्या उपासामध्ये जाणार नाही. तर आता ही रेसिपी काय आहे, उपासाची स्मूदी, त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. उपवासाची स्मूदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 4 ते 5 ओले खजूर घेतलेले आहेत, त्याच्या बिया अशा काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 4 ते 5 काजू, 2 पिस्ता, 4 ते 5 बेदाणे म्हणजेच मनुका, 4 बदाम, त्यानंतर 2 चमचे मध आणि 1 ग्लास कोमट दूध. आता आपण कृतीकडे वळूया. स्मूदीसाठी सगळ्यात आधी आपण हे जे कोमट दूध घेतलेलं आहे याच्यामध्ये सगळे जिन्नस भिजत घालायचे आहेत अर्ध्या ते पाऊण तासासाठी. सो आता हे सगळे मी याच्यामध्ये भिजत घालते. कोमट दुधामध्ये टाकल्यामुळे छान त्याची पेस्ट होते. जेव्हा आपण मिक्सरला घालतो तेव्हा व्यवस्थित असं मिळून येतं सगळे जिन्नस. सो आता हे आपण पाऊण तासासाठी भिजत घालूया. सगळे आपले जिन्नस भिजत घालून दुधामध्ये साधारण पाऊण तास झालेला आहे. आता आपण हे मिक्सर मध्ये काढून घेऊया. सगळे जिन्नस मिक्सरला घालून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं ह्याची पेस्ट होण्यासाठी ह्यातलंच थोडंसं दूध घालून घ्यायचंय आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालायचंय थोड्याशा गोडव्यासाठी मध. मध ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप केलं तरी चालेल. आता हे आपण छान मिक्सरला असं वाटून घेऊया. मिक्सरला छान अशी ही स्मूदी आपली वाटून झालेली आहे. हे बघा, अशी छान घट्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे त्याची. आता आपण हे ग्लासमध्ये सर्व करून घेऊया. तर बेस्ट हेल्दी अशी उपासाची स्मूदी नक्की करून पहा आणि त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला नक्की कळवा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा. आपण पुन्हा भेटूया अशा छान आणि मस्त रेसिपीसह. तोवर स्वस्त रहा, काळजी घ्या.